जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 8वा. ज्ञानदशक मायद्भव नाम. समास 10वा. शून्यत्व निरसन नाम. श्रीराम समर्थ. जनाचे अनुभव पुसता कळहो उठैला औचिता. हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा. आता श्रीराम समर्थ. दशक 8वा काय आहे हो? ज्ञानदशक मायद्भव नाम. दशक 8वा मधला हा समास 10वा. दशक 8वा मधला शेवटचा समास आहे हा शून्यत्व निरसन नाम. त्यामध्ये समर्थांनी पहिलीच ओवी काय सांगितले हो? जनाचे अनुभव पुसता कळहो उठीला औचिता. हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा. आता सर्वांना जर प्रत्येकाचा अनुभव विचारायचं म्हटलं तर काय हो, एकदम काय होणार आहे हो, गडबड उडणार आहे. कारण अनुभव सांगणारे खूप जण आहेत आणि कथा सांगणारे पण खूप आहे. हा कथेचा हा गोंधळ. समर्थ काय म्हणतात, लोकांचे अनुभव विचारायला गेले तर एकदम काय हो, गडबड उडते. आणि हा कथेचा हा गोंधळ श्रोत्यांनी काय करावा, उत्सुकतेने काय करावा, ऐकावा. आता काय म्हणतात समर्थ पुढे बघा. एक म्हणती हा संसारू करिता पाविजे पैल पारू. आपला नव्हे की जोजारू जीव देवाचे. म्हणजे प्रत्येकाचं काय हो, अनुभव वेगवेगळा आहे. प्रत्येक जण वेगवेगळं शिकवत असतं. जोपर्यंत सद्गुरू भेटत नाहीत तोपर्यंत अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे. संसाराबद्दल कल्पना वेगवेगळ्या, परमार्थाबद्दल कल्पना वेगवेगळ्या. बघा, आपण अंधश्रद्धेतून पण काय केलंय हो, परमार्थ आपल्याला अजून कळलंच नाही. खरा परमार्थ कोणता आहे, परब्रह्म म्हणजे खऱ्या परब्रह्माची ओळख करून देणारा सद्गुरू आल्याशिवाय आपल्याला त्या परब्रह्माची काय होत नाही, ओळख होत नाही. मग असे अनुभव समर्थांना हसायला येते हो. लोकांचे वेगवेगळे विचार संसाराबद्दलचे ते ऐकून काय होते, हसायला येते. आणि समर्थ काय म्हणतात, आता हा गोंधळ कोण कोण काय काय म्हणतंय हे काय करा, श्रवण करा. एकाग्र चित्तानं काय करा, श्रवण करा. बघा, एक म्हणती हा संसारू. काय एक जण काय, आता हा पहिलाच आहे बरोबर का. एक म्हणती हा संसारू करिता पाविजे पैल पारू. काय कायचं म्हणणं काय हो, काय हे अज्ञा, म्हणजे हे अज्ञानातून बोललेली वाक्य आहेत. अज्ञानातून अनुभव बोललेली वाक्य आहेत. काय कोण कसं काय म्हणतंय की हा संसार करतानाच काय होतो, मोक्ष प्राप्त होतो. नुसता संसार केला आपण तर मोक्ष प्राप्त होईल का हो. परंतु अज्ञानातून काय म्हणतात माणसं की हा संसार करतानाच काय होतो, मोक्ष प्राप्त होतो. सगळे जीव देवाचेच असल्यामुळे खटपट ही आपली नाही. म्हणजे काय म्हणणं आहे बघा, स्त्री पुत्रादी सर्व देवाचे जीव आहेत म्हणून त्यांची सेवा ती देवाचीच सेवा होय असं म्हणतात लोक. आणि संसारातच आपला देव मानतात आणि संसाराच्या शेवटी आपल्याला मोक्ष मिळतो असं काही अज्ञानातून काय म्हणतात. असं शक्य नाही हो, मोक्ष एवढा सोपा आहे का. मग समर्थ काय म्हणतात, एक जण काय म्हणतोय की संसार करता करताच, बायका पोरांची सेवा करता करताच काय मिळणार आहे, मोक्ष मिळणार आहे. काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं आहे. पण अज्ञानातून माणसं काय म्हणतात हो, सर्व जीव देवाचेच आहेत म्हटल्यावर आपल्याला संसार करतानाच संसारातल्या लोकांची सेवा केली की काय मिळणार आहे, मोक्ष मिळणार. हे काय आहे, चुकीचं आहे. एक म्हणती हे न घडे लोभ येऊन अंगी जडे. पोटस्थ करणे घडे सेवा कुटुंबाची. आता दुसरं काय म्हणतो बघा, छे हो असे घडणारच नाही. कारण काय हो, संसार व्यापामुळे लोभ काय होतो, अंगी येऊन जडतो. आणि त्यामुळे पोटासाठी कुटुंबाची काय करावी लागते, सेवा करावी लागते. आता कोणाकोणाची मतं काय काय आहेत ते सद्गुरू आपल्याला सांगतायत. एक जण काय म्हणला की संसार करायला गेलो की आपण काय हो, पोटासाठी काय हो, सतत आवळून धरतो सगळ्या गोष्टी. लोभ असतो माने त्या लोभापायी आपण काय करत असतो, अखंड कुटुंबाची सेवा करत असतो त्या पोटासाठी. आता तिसरा काय म्हणतो बघा, एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे नावे. काही दान पुण्य करावे सद्गती करणे. आता एकाचं काय म्हणणं आहे,
दुसरा म्हणजे तिसऱ्याचं काय म्हणणं आहे हो, प्रारब्धाच्या योगाने आलेला संसार, म्हणजे आपल्याला प्रारब्धाने हा काय मिळालाय, आपल्या संसार मिळालाय, हा काय करायचा, सुखाने करायचा. आणि हा संसार करत असताना त्यासाठी त्यातच काय करायचं, काहीतरी दान पुण्य करायचं, म्हणजे आपल्याला काय मिळेल, मोक्ष मिळेल, सद्गती मिळेल. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की संसार करायचा, उत्तमाचा संसार करायचा, आणि तो करत असताना काय करायचं, काहीतरी दान पुण्य करायचं, म्हणजे काय मिळेल, सद्गती मिळेल. अशी सद्गती मिळणार नाही असं सद्गुरू स्पष्ट सांगतात. अशी सद्गती आपल्याला मिळेल का हो, नाही मिळणार आहे. आता दुसरा काय म्हणतो बघा, चौथा, एक म्हणती संसार खोटा, वैराग्य घ्यावे देशवटा, येणे स्वर्ग लोकीच्या वाटा मोकळ्या होती. समर्थ आपल्याला हे सर्वजण काय अज्ञानातून कशी लोक बोलतात बघा, प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचे अनुभव, जनाचे अनुभव पुसता कळहो उटीला अवचिता, पहिलीच ओवी सांगितली ना समर्थांनी. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळे आहेत. प्रत्येकाची मोक्षाबद्दलची, म्हणजे मोक्षाबद्दल लोकांना माहीत नाही हो. शिकवणारा आल्याशिवाय आपण काय करत बसलो, कसाही परमार्थ, देवासमोर देव कापला पण आपल्याला कळलं नाही. म्हणजे असा अज्ञानातला आतापर्यंत आपण परमार्थ केलाय. देवाला काहीही लागत नाही. देवाला काय लागतो, देव भावाचा भुकेला, भावार्थ देखोन भुलला, भाव देखून भाविकाला रक्षित असे. म्हणजे काय हो, भाव पाहिजे, उत्तमाचा भाव पाहिजे त्या परमेश्वराविषयी. परंतु आता संसाराविषयी ज्याला जास्त आवड आहे ना, ते लोक परमेश्वराविषयी म्हणजे सद्गतीविषयी काय अनुभव सांगतात अज्ञानातून, हे समर्थ आपल्याला दाखवून देत आहेत. काय म्हणतायत, एक म्हणती संसार खोटा. काय जण काय म्हणतात, म्हणजे हा संसार खोटा आहे, त्याच्यासाठी काय करायचं, वैराग्य धारण करून कुठं पण फिरायचं, परदेशी जायचं. त्या योगाने म्हणजे वैराग्य धारण केलं, म्हणजे वैराग्य धारण करून कुठं जायचं, देशोधडी जायचं, कुठं पण मिळेल तिकडं जायचं, तेव्हा स्वर्गाची वाट काय होते, सापडते. म्हणजे काही जणांचं म्हणणं काय आहे हो, संसार खोटा आहे, हा संसार सोडून द्यायचा आणि वैराग्य धरायचं आणि मिळेल तिकडं जायचं. आणि त्या म्हणजे वैराग्य घेऊन काय करायचं, भ्रमण करायचं, म्हणजे आपल्याला काय होतील, स्वर्ग लोकीच्या वाटा मोकळ्या होती. असं होत नाही. एक म्हणती कोठे जावे, व्यर्थची कासया हिंडावे, आपुले आश्रमी असावे, आश्रम धर्म करुणी. आता कोणाचं कसं मत आहे बघा. परत सहावा काय म्हणतो, सहावा का पाचवा आहे, काय काय म्हणतो पाचवा, कुठं जायचंय, कशाला व्यर्थ हिंडायचंय, का उगीच कशाला हिंडायचंय, व्यर्थ कशाला कुठं जायचंय, आपला आश्रम धर्म सांभाळून आपल्याच काय हो आश्रमात राहावे, म्हणजे आश्रम धर्म नीट पाळावेत म्हणजे झालं, असं कुणाचं म्हणणं आहे. पाचव्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे, कुठंही जायचं नाही, आपलं आश्रम धर्माचं पालन करत बसायचं. आता बघा सहावा काय म्हणतो, एक म्हणती कैचा धर्म, अवघे होतसे अधर्म, ये संसारी नाना कर्म करणे लागे. एक म्हणती कायचा धर्म. आता काय जर म्हणते कसला धर्म काय, ही संसार तर करावाच लागतोय. आणि हा संसारात असताना काय पण काय हो, नाही ती कामं करावी लागतात, म्हणजे सगळा अधर्मच होय. बघा कुणाचं मत कसं आहे ते समर्थ काय करतात, जनाचे अनुभव पुसता, म्हणजे जनाचे काय अनुभव आहे हे तुम्ही विचारताय, म्हणून समर्थ काय म्हणले हे मी सांगतोय तुम्हाला. काय एक जण काय म्हणतो, कसला आलाय धर्म, सगळा अधर्मच आहे, का तर संसारात नाही ती कामं करावी लागतात, म्हणजे हा सगळा अधर्मच घडतोय. एक म्हणती बहुता परी, वासना असावी भरी, येण्याची तरी जे संसारी अनायासे. एक म्हणती बहुता परी, एक जण लगेच काय हो, सातवा काय म्हणतो, शक्यतोवर चांगली वासना धरावी, म्हणजेच अनायासे संसारातून तरून जाता येईल.
काय शक्य आहे का हो? वासना बरी धरणं त्याला सुद्धा सद्गुरूचा आशीर्वाद लागतो. काय लागतो? सद्गुरूंची शिकवण लागते, तर आपल्या अंतरी वासना कशी येणार आहे? चांगली येणार आहे. मग एक जण काय म्हणतोय की अखंड वासना कशी चांगली धरावी, म्हणजे आपण संसारातनं अनायासे म्हणजे काय न करता आपण तरुण जातो. आता 7वा झाला, आता 8वा काय म्हणतोय बघा. एक म्हणती कारण भाव, भावेची पाविजे देव, ए रहे अवघेची वाव, गथा गोवी. आता काय म्हणतोय 8वा? काय म्हणतोय बघा. मुख्य भाव पाहिजे, भावानेच देव मिळतो, बाकीचा हा सर्व काय आहे? गोंधळ आहे. गतागव म्हणजे गोंधळ आहे. आता 9वा काय म्हणतोय बघा. एक म्हणती वडिले जीवी, अवघी देवची मानावी, माय बापे पूजित जावी, एका भावे. आता एक जण काय म्हणतोय बघा, म्हणजे 9वा काय म्हणतोय, सगळ्या वडील माणसांना मनापासून देव स्वरूप मानावे व एकनिष्ठेपणे आई बापाची काय करावी? पूजा करावी. म्हणजे काय मिळतोय? देवच मिळतोय. आता लगेच 11वा काय म्हणतोय बघा. एक म्हणती देव ब्राह्मण, त्यांचे करावे पूजन, माय बाप नारायण विश्वजनाचा. काय म्हणतोय 11वा? म्हणजे शास्त्र पाहावे, त्या देवाने जसे वागण्यास सांगितले आहे. म्हणजे हे 10वा काय म्हणतो. एक म्हणते देव ब्राह्मणाचे पूजन करावे, म्हणजे नारायण प्रसन्न होतो. नारायण हाच सर्व जगाचा काय आहे हो? मायबाप आहे. एक म्हणती शास्त्र पाहावे, ते निरोपिले देवे, तेने प्रमाणेची जावे परलोकाशी. आता लगेच दुसरा काय म्हणतो बघा. एक म्हणती शास्त्र पाहावे, शास्त्र पाहावे, त्यात काय हो? देवानं जसं वागण्यास सांगितलं आहे तसं वागून परलोकाला जावे. एक म्हणती अहो जना, शास्त्र पाहता पूर्वेना, या कारणे साधू जना शरण जावे. लगेच दुसरा काय म्हणला की अहो लोकांना शास्त्र पाहायला काय मिळत नाही? वेळच मिळत नाही. याकरता काय करावं? साधू जनांना काय जावं? शरण जावं. एक म्हणती सांडा गोटी, वायाची करिता चावटी, सर्वास कारण पोटी भूतदया असावी. लगेच तिसरा काय लगेच म्हणाला हो. एक म्हणती सांडा गोटी. अहो काय सांगितलंय? ह्या साऱ्या गोष्टी सोडा, तुम्ही उगीच बडबड करता. काय सगळ्यांमध्ये मुख्य वर्म हेच की प्राणीमात्राबद्दल काय असावी पोटात? भूतदया. भूतदया म्हणजे काय? प्राणीमात्राबद्दल आपल्या मनामध्ये काय असावी? दया असावी. आता लगेच त्याचं ऐकून लगेच बघा. एक म्हणती एकची बर्वे, आपुल्या आचरे असावे, अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे. काय म्हणतो? दुसरा काय म्हणतो? आपल्या आचरणाप्रमाणे चालावे आणि अंतकाळी काय घ्यावे? देवाचे नाव घ्यावे. म्हणजे काय होते? आपली सुटका होते. म्हणजे काय हो? आपलं आचरण करायचं शेवटपर्यंत चांगलं आणि देवाचं नाव घ्यायचं. झालं. हा एकच मार्ग बरा आहे. असा काय म्हणतो? दुसरा म्हणतो एक म्हणती जित असावे, तवची सार्थक करावे, एक म्हणती फिरावे तीर्थाटन. एक जण आता लगेच दुसरा काय म्हणतो? पदरी काय असावं? पुण्य असेल तरच काय येतं? देवाचं नाव येतं. काय? एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल, नाही तरी भुली पडेल अंतकाळी. काय म्हणतो एक जण की आपल्याकडं पुण्य असेल म्हणजे आपल्या पदरी पुण्य असेल तरच काय हो? शेवटी नाव येईल. आणि पुण्य जर नसेल तर देवाचं नाव शेवटी तोंडात येणार नाही. आपल्याला काय पडेल? त्यावेळेस विसर पडेल देवाचा. नाही तरी भुली पडेल अंतकाळी. एक म्हणती जित असावे, तवची सार्थक करावे, एक म्हणती फिरावे तीर्थाटन. एक काय म्हणतात? जिवंत आहे तोपर्यंतच काय करायचं? सार्थक करून घ्यायचं. आणि त्यासाठी सार्थक म्हणजे एक म्हणती जित असावे, तवची सार्थक करावे, एक म्हणती फिरावे तीर्थाटन.
म्हणजे एक जण म्हणतो काय हो, जिवंत आहे तोपर्यंत सार्थक करून घ्यायचं, आणि एक जण काय म्हणतोय, सार्थक करायचं असेल तर तीर्थाटन फिरायचं. बघा, हा सगळा आपला गोंधळ आहे. आपल्या अंतरीचा काय आहे हो, हा गोंधळ आहे. तो समर्थांनी काय केला इथं मांडलेला आहे. एक म्हणती हे अटाटी, पाणी पाषाणाची भेटी, चुबक कुळ्या मारिता हिमपुटी, कासावी सुहावे. एक म्हणती हे अटाटी, काय म्हणतंय एक जण, काय म्हणतोय, ही निव्वळ दगदग आहे. हा संसार म्हणजे पाण्याची आणि दगडाची भेट. त्यात काय हो, बुचकळ्या मारून दुःख का करून घ्यावे. म्हणजे हा संसार म्हणजे काय आहे हो, पाणी आणि दगडाची भेट आहे, आणि त्यात बुचकुळ्या मारून कशाला जीवाला काय त्रास करून घ्यायचा आहे. म्हणजे संसारात पडायचंच नाही, असं काही जणांचं मत आहे. एक म्हणती सांडी वाचाळी, अगाध महिमा भूमंडळी, दर्शन मात्रे होय होळी महापातकाची. एक म्हणती सांडी वाचाळी, काय म्हणतोय एक जण, काय म्हणतोय, ही वाचाळ बडबड राहू द्या, ज्याच्या दर्शनानेच मोठमोठ्या पातकांची राख रांगोळी होते, असा त्या तीर्थांचा जगात अगाध महिमा आहे. काय सांगतो, अगाध महिमा आहे. एक म्हणती तीर्थ स्वभावे, कारण मन आवरावे, एक म्हणती कीर्तन करावे सावकाश. एक काय म्हणतंय, तीर्थ स्वभावे, काय म्हणतं, आपल्या मनाचे संयमन करावे, मन आवरावे, हे खरे काय आहे, तीर्थ आहे. आणि सावकाश काय हो, कीर्तन करीत असावे. लगे दुसरा काय म्हणतो, सावकाश कीर्तन करीत असावे, हे मी त्याच्यासाठीच म्हणतोय. एक म्हणती रोग योग बरवा, मुख्य तोची आधी साधावा, देहो अमरची करावा अकस्मात. एक म्हणती रोग बरवा, एक जण काय म्हणतो, योग चांगला म्हणजे योग करायचा, तोच अगोदर मुख्य साधून घ्यावा, व त्या योगाने देह काय हो एकदमच अमर करून टाकावा. म्हणजे योग करायचा. एक जण काय म्हणतो, योग करायचा. एक म्हणती ऐसे काय, काळवंचना करू नये, एक म्हणती धरावी सोये भक्ती मार्गाची. एक म्हणती ऐसे काय, काय म्हणतंय एक जण, की असं काय आहे हो, हे काय, काळाला फसवू नये. म्हणजे काय म्हणतो एक जण, एक म्हणती ऐसे काय, काळ वंचना करू नये, म्हणजे काय, काळाला फसवू नये, मृत्यू टाळू नये. लगेच दुसरा काय म्हणतो, भक्ती मार्गाने चालावे, भक्ती मार्गाची काय धरावी, म्हणजे भक्ती मार्गाने चालावे, भक्ती मार्गाचा वापर करावा. एक म्हणती ज्ञान बरवे, एक म्हणती साधन करावे, एक म्हणती मुक्त असावे निरंतर, एक म्हणती ज्ञान बरवे. एक जण काय म्हणतोय, की ज्ञान चांगले, ज्ञान मार्ग उत्तम, आणि लगे दुसरा काय म्हणतो, साधन करावे, आणि लगे तिसरा म्हणतो नेहमी मोकळे असावे, बंधन विरहित असावे. एक म्हणती अनर्गळा, धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती रे मोकळा मार्ग आमुचा. एक म्हणती अनर्गळा, म्हणजे एक जण काय म्हणतो, अरे जरा पापाचा कंटाळा धर, काय धर, कंटाळा धर, इच्छा काय कर, मारा इच्छा. एक जण काय म्हणतो, स्वतःच्या इच्छा काय करा, इच्छेवर थोडा आवर धरा. एक म्हणतो पापाचा कंटाळा धर, आणि एक म्हणतो आमचा मार्ग मोकळा आहे. एक म्हणती हे विशेष, करू नये निंदा द्वेष, एक म्हणती सावकाश दुष्ट संग त्यागावा. एक म्हणती हे विशेष, एक जण काय म्हणतो, हे सगळं काय आहे, सगळं विशेष आहे. कोणाची निंदा द्वेष करू नये, हे काय ते मुख्य. म्हणजे एक जण काय म्हणतो, कुणाचं द्वेष निंदा करायची नाही, हे सगळ्यात मुख्य आहे. आणि एक जण काय म्हणतो, दुष्ट संग त्यागावा, म्हणजे दुष्टाची संगती करू नये.
एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे, तेने तत्काळची पावावे मोक्षपद. आता हा काय म्हणतोय बघा, एक म्हणती ज्याचे खावे म्हणजे ज्याचं खातोय त्याच्या समोरच काय करायचं, मरायचं. म्हणजे ज्याचे अन्न खावे त्याच्या समोरच देह ठेवावा, म्हणजे काय होतो, तत्काळ मोक्ष मिळतो. असा मोक्ष मिळतो का हो? समर्थांना काय सांगायचंय, हे सगळे जे बोलत आहेत ते सगळे अज्ञानातून कसे बोलतायत बघा. ज्याचा त्याचा अनुभव सांगतायत, देवाबद्दलचा, मोक्षाबद्दलचा, बद्दलचा काय सांगतायत व सगळेजण अनुभव सांगतायत. हे कशातून सांगतायत व सगळं अज्ञानातून बोलतायत. हे सगळे जे बोलतायत ते ज्ञान नाही ना, ज्ञान देणारा यांना भेटलेला नाही आहे अजून, म्हणून सगळे काय बोलतायत असं बोलत आहेत. आणि समर्थ आपल्याला कळावं, आपल्या मनातीलच हे सगळे प्रश्न कुणाचे आहेत हो, आपलेच आहेत. आपणच असं बोलतो, लक्षात घ्या. एक म्हणती सांडा गोटी, आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटी सावकाश. आता एक जण उठला लगेच काय म्हणाला बघा, काय ह्या गोष्टी राहू द्यात, अगोदर काय हो, पोट्या पाण्याची सोय करा. म्हणजे आधी पोटाला काय पाहिजे, भाकरी पाहिजे, मग ही सगळ्या चवाट्या पिटत बसा. म्हणजे काय हो, ह्या सगळ्या गप्पा झाडत बसा. कधी, आधी पोटाची सोय करा आणि मग ह्या गप्पा झाडत बसा. एक म्हणती पाऊस असावा, मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. एक जण काय म्हणतोय की पाऊस असावा म्हणजे काय होईल, दुष्काळ नाही पडणार. आणि दुष्काळ म्हणजे हा योग कसा आहे, पाऊस असावा म्हणजे सगळे योग चांगलेच आहेत. कारण दुष्काळ पडला नाही म्हणजे दुष्काळ पडला तर सगळीकडे काय होतं, बरं नसतं ना. मग दुष्काळ नाही पडला तर सगळीकडे काय असतं, चांगलं असतं, बरं असतं. एक म्हणती तपोनिधी, होता ओळती सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे. एक म्हणती तपोनिधी, काय म्हणतंय एक जण, तपस्वी झालं म्हणजे सगळ्या सिद्धी काय मिळतात. म्हणजे एक जण काय म्हणतो की आपण जर तपस्वी झालो तर आपल्याला काय मिळतील, सगळ्या सिद्धी मिळतील, देव आपल्याला प्रसन्न होईल. आणि एक जण काय म्हणतो, आणि सिद्धी प्राप्त झाली की काय करावं, इंद्रपद प्राप्त करून घ्यावं. बघा, म्हणजे ज्याचे त्याचे काय आहेत, हे विचार आहेत. इंद्रपद अगोदर काय करून घ्यायचं, प्राप्त करून घ्यायचं. एक म्हणती आगम पाहावा, वेताळ प्रसन्न करून घ्यावा, तेने पाविजे देवा स्वर्गलोकी. आता बघा, हे आले वेताळाकडं, काय म्हणतायत बघा. एक म्हणती आगम पाहावा, तंत्रशास्त्राचा अभ्यास करून काय करायचं, अगोदर वेताळाला प्रसन्न करून घ्यायचं, म्हणजे स्वर्गलोकी देवाजवळ काय होईल, आपल्याला जाता येईल. शक्य का, म्हणजे बघा लोकांची अंधश्रद्धा कशी आहे, काय लोक विचार करतात. काय म्हणतोय, एक म्हणतोय तंत्रशास्त्राचा अभ्यास करून अगोदर काय करायचं, वेताळाला प्रसन्न करून घ्यायचं. बघा, वेताळाची पण पूजा करतात लोक, त्याला काय कापतात, कोंबडं वगैरे कापतात आणि काय करतात, म्हणजे वेताळाला काय दिलं की काय होते, स्वर्गलोकीच्या वाटा मोकळ्या होतात. असं काय आहे, माणसाचा भ्रम आहे, हे काय खरं नाहीये असं सद्गुरू सांगतायत. सद्गुरू हे सगळं काय दाखवलंय, समर्थांनी अज्ञान दाखवलंय. एक म्हणती अघोर मंत्र, तेने होईजे स्वतंत्र, श्री हरी जयेचा कळत्र तेची ओळे. एक म्हणती अघोर मंत्र, एक म्हणतात काय हो, अघोर मंत्राने स्वतंत्र होता येते, कारण श्री हरी ज्याचा कलत्र म्हणजे अघोरी मंत्रानं काय होता येतं, स्वतंत्र होता येतं. कारण श्रीहरी ज्याचं आश्रय स्थान आहे, ती लक्ष्मीच काय हो, प्रसन्न होते. बघा लोक, बघा अजून सुद्धा 19-20व्या शतकात आलेत तरी सुद्धा काय हो, लोक अज्ञानापोटी किती कार्यभाग करतायत. बघा, ऐकायला मिळतात आपल्याला, TV वरती बघतो आपण, अजूनही लोक त्या लक्ष्मीसाठी म्हणजे धन प्राप्त होण्यासाठी नाना
प्रकारच्या मंत्रसिद्धी, हे सगळं काय आहे हो? सगळं खोटं आहे हे. वेताळ प्रसन्न व्हा म्हणजे कोंबडं काप, बकरं काप, नाना विधी कर, म्हणजे ज्यातून काहीही प्राप्त नाही असं काय करतात हो? अज्ञानापोटी काय करतात? सगळा कार्यभाग करत असतात. अघोर मंत्र जपत असतात. ती लागले सर्व धर्म, ते कैचे क्रियाकर्म, एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये, ती लागले सर्व धर्म. काय सांगतायत? एक म्हणतात लक्ष्मीच्या मागे सर्व प्रकारचे काय आहेत? धर्म आहेत. पण ती आल्यावर क्रियाकर्म कसले? तिच्या धुंदीने काय होते? कुकर्म मात्र होते. म्हणजे लोक काय म्हणतात? लक्ष्मी आली की काय हो? सगळं धर्म आलेच ना. लक्ष्मी आली, लक्ष्मीचं येणं म्हणजे काय हो? धर्माचं येणं आहे, बरोबर आहे. परंतु लक्ष्मी आली की माणसाला नाना प्रकार सुचतात. काय इथं काय एक जण काय म्हणतो? नाना कुकर्म करायला शिकतो माणूस. बघा, पैसा आला की काय करतो? नाना कुकर्म. म्हणजे एक जण काय म्हणतोय की लक्ष्मी आली तर घरात धर्म व्हायला पाहिजे, परंतु लक्ष्मी आल्यानंतर काही लोक काय करतात हो? कुकर्म करतात. एक म्हणती एक साक्षप, करावा मृत्युंजयाचा जप, तेने गुणे सर्व संकल्प, सिद्धी ते पावती. एक म्हणती एक साक्षप. काय म्हणतात? एक जण काय म्हणतोय सांगा? एक म्हणती एक साक्षप म्हणजे काय हो? मृत्युंजयाचा जप करणे हे काय आहे? हा एक काय आहे हो? मुख्य प्रयत्न होय. म्हणजे त्या मृत्युंजयाच्या मंत्राचा जप केला तर त्या योगाने सर्व संकल्प काय होतात? सिद्धीस जातात. असं झालं असतं तर सर्वांनी तेच केलं असतं. लक्षात घ्या. म्हणजे आपण हे सगळं जे बोलतोय ते अज्ञानातून बोलतोय. कारण का हो? आपल्याला जोपर्यंत सद्गुरू ज्ञान द्यायला येत नाहीत तोपर्यंत आपण हे सगळं अज्ञानातून बोलत असतो. आणि अजून ही लोक काय करतात हो? अघोरी पूजा करतात. अघोरी पूजा करतात. लोकांचा अजून कशावर विश्वास आहे हो? त्या अघोरी पूजनवरती विश्वास आहे. लोक अजूनही काय हो? त्या अज्ञानातून अंधश्रद्धेतून बाजूला निघायला तयार नाहीत. आणि आता इथं काय सांगितलंय? एक जण काय म्हणतोय की मृत्युंजयाचा जप केला तर म्हणजे त्या मृत्युंजयाच्या मंत्रामुळे सर्व सिद्धी काय होतात? प्राप्त होतात. आता एक म्हणती बटू भैरव, तेने पाविजे वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वी तसे. एक म्हणती भटू भैरव. बघा, समर्थाने प्रत्येक मनुष्याचं काय दिली इथं? वृत्ती दिली. बघा, कोण कशावरती विश्वास ठेवतंय याचं काय दिलंय हो? उदाहरण दिलेत सगळी. भटू भैरवाची काय दिले? एक काय म्हणतो? भटू भैरवाची काय हो? उपासना करावी म्हणजे काय मिळतं? वैभव मिळतं. आणि एक काय म्हणतोय? झोटिंग सर्व काही पुरवतो. बघा, पूर्वीच्या काळी अशी म्हणजे असं म्हटलं जायचं की काय हो? ते भूत काम करायचं म्हणजे ते झोटिंग वगैरे काय करायचं सगळं आणून द्यायचं माणसांना. म्हणजे ज्यानं पाळलंय त्याला जे मालक जे करायला लावायचा ते काम करायचं. म्हणजे अशी काय होती हो? माणसाची समजूत होती. पण हे काय खरं नाहीये. एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उच्चिष्ट चांडाळी साहे करावी, एक म्हणती काळी कंकाळी. एक जण काय म्हणतोय की भद्रकाळी म्हणजे कोणी काळी म्हणतो म्हणजे देवी, हे काळी कंकाळीची पूजा करावी. कोण काय म्हणतंय? भद्रकाळीची करावी. कोणी उच्चिष्ट चांडाळी सहाय्य करून घ्यावी असं काय म्हणतात. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती. आता एक काय म्हणतात? एक जण काय म्हणतो की विघ्नहर म्हणजे काय करा? विघ्नहराची पूजा करा. कोणी म्हणतं भोळाशंकराची पूजा करा. कोणी भगवती देवीची करा. कोणी म्हणतं म्हणजे भगवती देवी लवकर पावते असं काय म्हणतात.
एक म्हणती मल्हारी सत्वरची सौभाग्य करी, एक म्हणती महाबरी भक्ती व्यंकटेशाची. आता हा सगळा कार्यभाग सांगितलाय समर्थांनी. समर्थांना कोणाला नावं ठेवायची नाही. प्रत्येकाची धारणा परमार्थाविषयी काय लोक म्हणतात हे काय दिलंय समर्थांनी दाखवून दिलंय. काय एक जण काय म्हणतो की मल्हारीची पूजा करावी म्हणजे लवकर काय होईल. एक म्हणती मल्हारी सत्वरची सौभाग्य करी, एक म्हणती महाबरी भक्ती व्यंकटेशाची. एक जण कोणी काय म्हणतंय, कोणी भोळा शंकर, कोणी भगवती देवी. एक जण काय म्हणतोय की भाग्यशाली श्रीमंत करतोय. एक जण काय म्हणतो म्हणजे व्यंकटेशाची पूजा सगळ्यात भक्ती फार उत्तम. म्हणजे हा सर्व काय आहे हो, ज्याचा त्याचा भावार्थ आहे. एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाच वरी. एक म्हणती पूर्व ठेवा, एक काय म्हणतं हे प्रारब्ध आहे आपलं पूर्वसंचित आहे. एक म्हणती काय प्रयत्न केला पाहिजे, परमेश्वरासाठी प्रयत्न केला पाहिजे. लगे दुसरा काय म्हणतो देवावर सगळा भार घालायचा, देवावर सगळं सोडून द्यायचं. एक म्हणती देव कैचा अंतची पाहतो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युग धर्म. आता एक जण काय म्हणतोय कसला देव आणलाय तावा, कसला देवन काय त्यावेळेस काय नाही, सगळं तो चांगल्याचा काय पाहतो, अगदी अंत पाहतो. कशाचा देवन काय चांगल्याच माणसाच्या पाठी लागतो. बघा असं काय म्हणतात काही लोक म्हणतात की चांगल्याच्याच पाठीमा देव लागतो. एक जण काय म्हणतो हे कलियुग आहे, हे काय आहे कलियुग आहे, हा युगाचा धर्म आहे. कलियुगाचा धर्म काय आहे हो, त्याचाच हा प्रताप आहे. म्हणजे त्रास पाठीमागं लागणं, हा काय आहे कलियुगाचा युगाचा युग धर्म. एक आश्चर्य मानती, एक विस्मयो करती, एक कंटाळोन म्हणती काय होईल ते पाहावे. एक आश्चर्य मानती, कोणी आश्चर्य मानतात, कोणी संशयात पडतात आणि कोण कंटाळून म्हणतात काय होईल ते होईल, जाऊ दे तिकडं. बघा म्हणजे जे जास्त कंटाळलेले आहेत संसारामध्ये ते काय म्हणतात काय होईल ते होईल जाऊ द्या. ऐसे प्रपंचिक जन लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिले. ऐसे प्रपंचिक जन हे सगळे कशात अडकलेले आहेत हो, संसार प्रपंचात अडकलेली माणसं आहेत. आणि समर्थ काय म्हणतात त्यांची ही लक्षणं असे प्रपंचिक लोक असतात आणि त्यांची लक्षणं सांगायला लागलो तर पुष्कळ आहेत. म्हणजे अशा प्रपंचिक लोकांची लक्षणं जर सांगायची म्हणलं तर खूप आहेत. आणि पण नमुन्यासाठी म्हणून थोडीफार सांगितलेत. समर्थ काय म्हणले अल्पमात्र बोलिले म्हणजे काय हो, आपल्याला कळायसाठी नमुन्यासाठी हे दिलेले आहेत उदाहरण. म्हणजे आपण कुठंतरी त्यात बसतोच बघा. म्हणजे आधी श्रवण होण्याच्या आधी आपण त्यात बसतच होतो. आता श्रवण दिल्यापासून काय करतो आपण असा विचार येत नाही अंतरी. म्हणजे जे प्रपंचामध्ये वैतागलेली लोक आहेत, संसार प्रपंचामध्ये त्रस्त झालेली लोक आहेत, त्यांचीही काय आहेत लक्षणे आहेत. आणि आपल्याला कळायसाठी समर्थांनी काय सांगितले थोडक्यात सांगितले ती. आता असो हा स्वभाव ज्ञात्यांचा कैसा अनुभव, तोही सांगी जेल सर्व सावध ऐका. आता असो हा स्वभाव, असू द्या प्रत्येकाचा स्वभाव असतो काय हो, प्रत्येक जण आपापल्या अनुभवानुसार बोलत असतो असू द्या. आता ज्ञात्यांचा अनुभव कसा असतो म्हणजे ज्ञानी लोकांचा अनुभव कसा असतो तेही सर्व सांगतो. समर्थ काय म्हणतात हे झाला अज्ञानी लोकांचा अनुभव. अज्ञानातून लोक हे सर्व बोलत असतात. आता ज्ञानी लोक कसं बोलतात त्यांचा अनुभव काय आहे ते मी सांगतो. ते काय करा श्रवण करा, सावध श्रवण करा. समर्थ नेहमी बघा आपल्याला सावध श्रवण करा. कारण चुकीचं ऐकलं तर काय होतं माणसाचा भ्रम होतो आणि असा भ्रम निर्माण होऊ नये म्हणून जागतेपणी श्रवण करा. जागतेपणी म्हणजे काय समर्थांना सांगण्याचं तात्पर्य काय, जागतेपणी याचा अर्थ काय हो समजून घेऊन श्रवण करणे.
जागतेपणी म्हणजे समजून घ्यायचं, अर्थाचा अनर्थ करायचा नाही. मराठी भाषा कशी आहे हो, एका अर्थामधून अनेक अनर्थ निघतात बघा. म्हणजे अर्थाचा अनर्थ न करून घेता व्यवस्थित समजून घेऊन श्रवण करा, म्हणजे सावध ऐका. एक म्हणती करावी भक्ती, श्री हरी देईल सद्गती. एक म्हणती ब्रह्म प्राप्ती, कर्मेची होय. एक काय म्हणतात, करावी भक्ती. एक जण काय म्हणतोय बघा, भक्ती करावी, श्रीहरीची भक्ती करावी म्हणजे काय हो, सद्गती होईल. लगे दुसरा काय म्हणतो, छे हो असं नाही, कर्म मार्गानेच काय होईल, ब्रह्मप्राप्ती होईल. म्हणजे एक जण म्हणतोय श्रीहरीची भक्ती करायची म्हणजे सद्गती प्राप्त होईल. लगे दुसरा जण काय म्हणतोय, नाही नाही हो, कर्म काय करायचं, कर्म मार्गानेच काय होईल, ब्रह्मप्राप्ती होईल, म्हणजे कर्म चांगली करायची. एक म्हणती भोग सुटेना, जन्म मरण हे तुटेना. एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या, एक म्हणती भोग सुटेना. काय म्हणतात एक जण, भोग काही सुटत नाही आणि जन्म मरण काही तुटत नाही. आता काहीच करू नये म्हणून एक जण काय म्हणतात, या सगळ्या कल्पना काय आहेत, अज्ञानाच्या आहेत. काय हो, या सगळ्या कल्पना कशाच्या आहेत, अज्ञानाच्या आहेत. एक म्हणती सर्व ब्रह्म, तेथे कैचे क्रियाकर्म. एक म्हणती हा अधर्म, बोलोची नये. एक म्हणती सर्व ब्रह्म. एक जण काय म्हणतोय, सगळे ब्रह्मच आहे, तिथं क्रिया कसली व कर्म कसले, म्हणजे तिथं कसली क्रिया आली तिथं कसलं कर्म आले, हे सगळं काय आहे, ब्रह्म आहे. तर लगेच दुसरा काय म्हणतो, अहो असं नाहीये, हा सगळा काय आहे, अधर्म होय. असले धर्मलंडपणा म्हणजे धर्माला म्हणजे अधर्माचं काय करू नये, असं भाषण सुद्धा काय करू नये. एक म्हणती सर्व नासे, उरले तेचे ब्रह्म असे. एक म्हणती ऐसे नसे समाधान. एक जण काय म्हणतो, सर्व काय आहे हो, नाशिवंत आहे. काय आहे, सगळं काय आहे हो, हे दृश्य सगळं काय आहे हो, नाश होऊन उरेल. म्हणजे एक म्हणती सर्व ब्रह्म, एक म्हणती सर्व नाशे, सर्व दृश्य म्हणजे डोळ्याला जे जे दिसणार आहे ते सगळं नासणार आहे, मग उरलं तेच काय असणार आहे, ब्रह्म असणार आहे. एक म्हणती ऐसे नसे, आणि एक जण काय, अशानं आपलं समाधान होणार नाही. कारण का हो, एक जण असं म्हणतोय, एक जण तसं म्हणतोय, तर दुसरा लगे म्हणला असं बोलण्यानं काय होणार नाही, आपलं समाधान होणार नाही. सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम. अनुभवाचे वेगळे वर्म, म्हणती एक. आता इथं ब्रह्म आणि भ्रम हे वेगवेगळे शब्द आहेत बघा. सर्व ब्रह्म, केवळ ब्रह्म. बघा, सर्व ब्रह्म व केवळ ब्रह्म हे दोन्ही काय हो, पूर्व पक्षातले काय आहेत, भ्रम आहेत. अनुभवाचे रहस्य काय आहे, वेगळेच आहे. एक म्हणती हे न घडे, अनुर्वाच्य वस्तू घडे. जे बोलता मौन पडे, वेदशास्त्रांशी. एक जण काय म्हणतात, असं होणार नाही, असं व्हायचं नाही. अनुभवही पूर्व पक्षातलाच आहे. म्हणजे परमात्म वस्तू अनिर्वाच्य आहे. वेदशास्त्रांना सुद्धा तिचे वर्णन करताना काय पडते हो, मौन पडते. अनुर्वाच्य म्हणजे काय हो, तर परब्रह्म हे कसं आहे हो, नाही परमात्मा कसा आहे हो, अनुर्वाच्य आहे. आणि वेदशास्त्रांना सुद्धा त्याचा काय हो, वर्णन करताना काय पडते, मौन पडते. तव श्रोता अनुवादला, म्हणे निश्चय कोण केला. सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची. तव श्रोता अनुवादला, त्यावेळेस श्रोता काय म्हटला, काय हो काय म्हणतो, तेव्हा श्रोता पुन्हा काय म्हणू लागला की ह्या सर्वाचा निश्चय काय झाला, सर्वापैकी निश्चित कोणते, सिद्धांताच्या दृष्टीने येथे अनुभव कसा राहणार. लगेच श्रोत्याला काय पडतो, आपल्याला लगे प्रश्न पडतो, बाबा अज्ञानात पण असं लोक म्हणतात, ज्ञानी लोक असं म्हणतात, मग खरं काय,
यात खरं काय काय ह्याच्यातनं सिद्धांत निघतोय? साहजिकच आहे. अनुभव देही वेगाळले, हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले नवचे की. अनुभव देही वेगळाले. अनुभव काय हो? देहामध्ये म्हणजे प्रत्येक देहामध्ये अनुभव वेगवेगळे असतात. हे पूर्वीच आपण सांगितलंय बघा. पूर्वीच बघितलंय की देहामध्ये वेगवेगळे अनुभव येतात. आता त्यात काही कमी जास्त करता येणार नाही. एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळाची म्हणती, आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची. एक साक्षत्वे म्हणजे एक साक्षत्वाने वागतात, म्हणजे देहाधिक दृश्य पाहणारा मी वेगळा असे समजतात, आणि मी म्हणजे द्रष्टा पाहणारा असून ह्या दृश्याहून निराळा साक्षीभूत आहे असा त्यांचा काय असतो? स्वानुभव असतो. दृश्यापासून द्रष्टा वेगळा, ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे. दृश्यापासून द्रष्टा वेगळा म्हणजे दृश्याहून द्रष्टा वेगळा राहणे ही अलिप्तपणाची काय आहे हो? लक्षण आहे, हातोटी आहे असा त्यांचा काय असतो? म्हणजे मात्र त्यांचं काय हो? दृश्याहून द्रष्टा वेगळा राहणे ही अलिप्तपणाची काय आहे? हातोटी आहे. मात्र आपल्या स्वानुभवाने आपण साक्षीत्वाने काय झाले पाहिजे? भिन्न झाले पाहिजे. सकळ पदार्थ जाणता, तो पदार्थाहून परता, देही असोनी अलिप्तता सहजची झाली. सकळ पदार्थ जाणता, जो सर्व पदार्थांना जाणतो तो त्या सर्व पदार्थाहून काय असतो? वेगळा असतो. अशा प्रकारे देहात असून अलिप्तपणा सहजच येतो. बघा ही स्थिती कोणाची झालेली हो? देहात असून सुद्धा अलिप्त. संत तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. 400 एकर जमीन होती. किती? 400 एकर जमीन होती. वडिलांनी काय हो असं कर्ज देऊन काय केलेली, म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी काय लोकांना कर्ज दिलेली होती आणि त्या बदल्यात ती जमीन घेतलेली होती. अशा बरेचशे जमिनी होत्या त्यांच्याकडं. मग तुकाराम महाराज घेऊन बसले का हो? तेच घेऊन बसले का हो? देहात असून सुद्धा ही संत मंडळी काय होती? अलिप्त होती. क्षणाभरात काय हो? सगळं सोडून दिलं. 400 एकर दान करून टाकलं. ज्याचं होतं त्याला देऊन टाकलं. दान म्हणजे ज्याचं होतं त्याला काय करून टाकलं? त्यांचंच होतं. स्वतः ज्ञानेश्वर काय ते तुकाराम महाराजांची 400 एकर जमीन होती, पण ती मिळवलेली होती. लक्षात घ्या, परंपरेनं आलेली होती. मग त्यांच्याकडं काय होते हो? सावकारकी होती. त्यांनी काय केलं हो? सगळं दान करून टाकलं क्षणभरात. म्हणजे ही लोक कशी? इथं काय सांगितलं? एक सकळ पदार्थ जाणता, तो पदार्थाहून परता, देह असूनी अलिप्तता सहजची झाली. म्हणजे देही असून सुद्धा काय हो? अलिप्त, सर्व गोष्टीपासून अलिप्त. शिवाजी महाराजांनी त्यांना नजराणा देऊ केला. अहो ज्यांनी 400 एकर जमीन सोडली ते कशाला नजराण्याचा स्वीकार करतील? नाही करणार. ते अलिप्तच होते. देहात असून सुद्धा काय होते? अलिप्त होते. एक ऐसे स्वानुभवे, म्हणती साक्षत्वे वर्तावे, दृश्य असोनी वेगळे व्हावे द्रष्टेपणे. एक ऐसे स्वानुभवे काय सांगितलंय? अशा रीतीनं स्वतःच्या अनुभवावर कोण काय म्हणतं बघा, की आपण साक्षीताने वागावे, म्हणजे दृश्य असताना म्हणजे दृश्य असून त्याचा द्रष्टा म्हणून वेगळे राहावे. एक म्हणती नाही भेद, वस्तू ठाईची अभेद, तेथे कैचा मतिमंद द्रष्टा आणिला. एक म्हणती नाही भेद म्हणजे एक जण काय म्हणतो? दृश्य वेगळे व द्रष्टा वेगळा असा भेदच नाही. परब्रह्म वस्तू ही मूळचीच काय आहे? अभेद आहे. तेथे जडबुद्धी द्रष्टा कोठून आणला? म्हणजे जो तो ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार बोलतोय. काय म्हणतोय? की एक म्हणती नाही भेद, वस्तू ठाईची अभेद. काय हो? तो परब्रह्म कसा आहे? भेद नाही. तो कसा आहे? अभेद आहे. मग म्हणजे आपल्या बुद्धीने मतिमंद म्हणजे आपल्या बुद्धीने आपण काय म्हणतोय? की भेद आहे त्याच्यामध्ये. मग हा जडबुद्धी द्रष्टा कुठून आणला? अवघी साखरची स्वभावे,
तेथे कडू काय निवडावे, दष्टा कैचा स्वानुभवे अवघेची ब्रह्म. म्हणजे काय सांगितले, मूळची सगळी साखरच त्यात, निराळे कडू काय निवडावे. म्हणजे साखर दिली आपल्याला, अवघी साखरची स्वभाव आहे. म्हणजे काय सांगितले, साखर दिली आणि त्यात कडू काय निवडायचं. कारण साखर कशी असते, गोड असते. मग त्या साखरेत कडू काय निवडायचं. जरी सांगितलं एखाद्याने की काय साखरेमध्ये कडू निवडा, काय निवडायचंय, कसं निवडणार. म्हणून सगळे जो ब्रह्म आहे असा जिथे अनुभव आहे तिथं द्रष्टा वेगळा कुठचा. म्हणजे द्रष्टा नाही व दृश्य नाही, अवघे सगळं काय आहे, ब्रह्म आहे. म्हणजे प्रत्येक जण काय हो आपापल्या अनुभवानुसार बोलत असतो. म्हणजे इथं काय सांगायचं, एक जण ज्ञानी लोकांना काय सांगायचं इथं की साखरेमधून कडू कुठून निवडायचं. मग सगळं ब्रह्मच आहे तर त्यातून द्रष्टा आणि दृश्य कसं निवडणार हो आपण. नाही, सगळं एकच आहे. प्रपंच परब्रह्म अभेद, भेदवादी मानती भेद, परिहा आत्मा स्वानंद आकारला. प्रपंच परब्रह्म अभेद काय सांगितलंय होतं, प्रपंच आणि परब्रह्म ह्यात काय नाहीये, भेद नाही. पण जे भेदवादी लोक आहेत ती उगाच भेद मानतात. परंतु हा स्वानंद रूप आत्माच सर्वत्र काय आहे हो, जगत रूपाने आकारास आलेला आहे. म्हणजे इथं काय सांगायचंय, प्रपंच आणि परब्रह्म यामध्ये काय नाहीये, भेद नाही. विगुरले थूप थिजले तैसे निर्गुणाचे गुण आले, ते काय वेगळे केले द्रष्टेपणे. विगुरले तूप थिजले काय सांगितलंय, पातळ झालेले तूप घट्ट व्हावे त्याप्रमाणे निर्गुणच सगुण झाले आहे. त्या ठिकाणी द्रष्टेपणाने निराळे काय केले. लक्षात घ्या काय सांगायचं इथं. आता पातळ तूप असलं आणि घट्ट तूप असलं तर ते तूपच आहे ना. म्हणजे तूप घट्ट झाल्यानंतर ते काय होतं, जसं तूप पातळ तुपाचं घट्ट तूप होतं तसं निर्गुणातूनच काय हो सगुण आलेलं आहे. त्या ठिकाणी द्रष्टेपणाने निराळे काय केले. म्हणून द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश, द्रष्टेपणाचे सायास कासयासी. म्हणून द्रष्टा आणि दृश्य ह्या दोन्ही रूपाने जगदीश काय आहे हो, एकच आहे. मग द्रष्टेपणाने वेगळे राहण्याचे कष्ट कशाला पाहिजे. ब्रह्माची आकारले सर्व ऐसा एकांचा अनुभव, ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले. ब्रह्माची आकारले सर्व काय सांगितले, सर्व आकारास आले आहे ते काय आहे, सगळं ब्रह्म आहे. म्हणजे सर्व आकारास आले आहे ते ब्रह्मच आहे. असा काय असतो, काहींचा अनुभव असतो. असे हे दोन प्रकार सांगितले. काय हो, म्हणजे ब्रह्म जेवढे आकार घेऊन आले ते सगळं ब्रह्मच आहे असा काही जणांचा अनुभव असतो. आणि असे हे दोन स्वभाव कसे सांगितले ते बघा. अवघा आत्मा आकारला, आपण भिन्न कैचा उरला, दुसरा अनुभव बोलिला ऐसिया परी. अवघा आत्मा आकारला काय सांगितलंय, आत्मा सर्वत्र काय आहे हो, आकारलेला आहे. तेथे आपण वेगळं कुठनं आलो. अशा प्रकारचा दुसरा अनुभव आहे. द्रष्टा व दृश्य एकच. परब्रह्म म्हणजे द्रष्टा आणि दृश्य हे याला काय म्हणता येईल, परब्रह्मच म्हणता येईल. तिथं वेगळं कसं कुठून आणणार आहे हो. एक ऐक तिसरा अनुभव, प्रपंच सारून या सर्व, काही नाही तोची देव ऐसे म्हणती. आता तिसऱ्याचा अनुभव काय आहे, काय म्हणतात तिसरा, सगळा प्रपंच एका बाजूस सारून काही नाही तोच म्हणजे शून्य हाच देव. म्हणजे सगळा प्रपंच बाजूला सारायचा, मग काय उरतं, शून्य उरतं. आणि तो शून्य म्हणजेच काय आहे, परब्रह्म आहे. दृश्य अवघे वेगळे केले, केवळ अदृश्यची उरले, तेची ब्रह्म अनुभवले म्हणती एक. आता काय लगेच दुसरा काय म्हणतोय
की पण त्या दृश्य अवघे वेगळे केले. काय केले? दृश्य हे सगळं वगळून जे केवळ अदृश्य उरते तेच ब्रह्म अनुभवास येते. एक जण लगेच तिसरा काय म्हणतो की सर्व दृश्य वगळून जे केवळ अदृश्य उरतं तेच काय आहे? परब्रह्म आहे. परी ते ब्रह्म म्हणू नये, उपाया सारिका अपाये. शून्यत्वास ब्रह्म काय म्हणू येईल. परी ते ब्रह्म म्हणू नये, परंतु पण त्यास काय हो ब्रह्म म्हणता येत नाही. ते म्हणणे बरोबर आहेसे वाटते, पण ते चुकीचे आहे. म्हणजे शून्याला ब्रह्म म्हणता येईल का? दृश्य अवघे ओलांडले, अदृश्य शून्यत्वी पडले. ब्रह्म म्हणून मुरडले तेथोनीच मागे. दृश्य अवघे ओलांडले काय म्हणजे दृश्य काय हो? सगळं दृश्य ओलांडून पलीकडे गेला आणि अदृश्यामध्ये म्हणजे शून्यत्वामध्ये जाऊन पडला व त्यालाच काय हो ब्रह्म समजून तेथूनच काय हो मागे फिरला. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. तयास मंद बुद्धिस्तव, प्राणी ब्रह्म म्हणे. इकडे दृश्य तिकडे देव म्हणजे सगळं दृश्य ओलांडून पलीकडे गेला आणि अदृश्यामध्ये म्हणजे शून्यत्वामध्ये जाऊन पडला आणि त्यालाच ब्रह्म समजून तेथून मागे फिरला आणि परत थांबला. आणि काय म्हणाला हो? दृश्य व द्रष्टा हे सर्व ब्रह्मवाद्यांचे मत. म्हणजे द्रष्टा दृश्याहून वेगळा आहे हे मत व काही नाही. म्हणजे द्रष्टा ही दोन मत आहेत बघा. कोणती? द्रष्टा व दृश्य वेगळे आहे हे एक जणांचं मत आणि काही नाही म्हणजे हे कुणाचं? शून्यवाद्यांचे मत. अशी तीन मतं इथं काय सांगितले ते वर सांगितलेली आहेत. एकीकडे दृश्य व दुसरीकडे देव म्हणजे शुद्ध ब्रह्म आणि ह्या दोघांमध्ये शून्याचे अस्तित्व आणि त्या शून्यालाच प्राणी जडबुद्धीमुळे काय म्हणतो? ब्रह्म म्हणतो. पण शून्य काही ब्रह्म नव्हे. समर्थांना काय सांगायचंय की इकडं दृश्य तिकडं देव आणि माणूस काय हो मध्ये शून्यत्वाचा जो ठाव आहे त्यालाच काय म्हणतो? ब्रह्म आहे हे सगळं, पण ते ब्रह्म नव्हे. रायास नाही ओळखिले, सेवकास रावसे कल्पिले. परी ते अवघे व्यर्थ गेले, राजा देखता. रायास नाही ओळखिले म्हणजे काय हो? राजाची ओळख पटली नाही आणि चाकराला काय राजा म्हणून मानले, पण राजा दृष्टीस पडल्यावर लक्षात घ्या राजा आहे. इथं काय सांगायचं समर्थांना? रायास नाही ओळखिले, सेवकास रावसे कल्पिले. परी ते अवघे व्यर्थ गेले, राजा देखता. आता आपण एखाद्या नोकराला काय समजलो? राजा म्हणून समजलो आणि त्याला राजा म्हणून त्याला संबोधलं आपण. आणि सपोज तो खरा राजा आपल्या समोर आल्यानंतर तो नोकर राजा राहील का हो? नाहीच राहणार. तसं तैसे शून्यत्व कल्पले भ्रम, पुढे देखता परब्रह्म. शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटून गेला. त्या पद्धतीनं आपण शून्यत्वाला काय संबोधलं? जसं नोकराला राजा म्हणून आपला भ्रम झाला की हाच राजा आहे, तसं शून्याला काय ब्रह्म मानलं हे खरं. परंतु ज्यावेळेस आपल्याला खरं परब्रह्म दृष्टीच पडलं त्यावेळेस शून्यत्वाचा सगळा भ्रम काय होतो? आपला नाहीसा होतो. म्हणजे काय सांगितलंय? म्हणजे आपल्याला ज्यावेळेस कळतं त्यावेळेस आपला शून्यत्वाचा भ्रम काय होतो? तुटून जातो. परी हा सूक्ष्म अडथळा, वारी विवेके वेगळा. जैसे दुग्ध घेऊन जळा, राजहंस सांडी. परी हा सूक्ष्म अडथळा हा काय आहे हो? छोटासा अडथळा आहे. सूक्ष्म म्हणजे कसा? डोळ्याला जे दिसत नाही तसा सूक्ष्म अडथळा आहे. काय सांगताय तिथं समर्थ?
राजहंस ज्याप्रमाणे राजहंस काय करतो, दूध घेतो, म्हणजे दुधात जर पाणी असेल तर दूध पितो आणि पाणी काय करतो, वेगळं करतो. त्याप्रमाणे शून्यत्वाचा सूक्ष्म अडथळा काय केला पाहिजे, विवेकानं काय केला पाहिजे, नाहीसा केला पाहिजे. आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये परते देखिले परब्रह्म. आधी दृश्य सोडिले, आधी काय केलं, दृश्य टाकून द्यावे मग शून्य ओलांडावे, म्हणजे मूळ मायेच्या पलीकडं काय परब्रह्म दृष्टीस पडते. वेगळेपणे पाहणे घडे तेने वृत्ती शून्यत्वी पडे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. वेगळेपणे पाहणे घडे, काय सांगितलंय, पाहणारा मी ब्रह्माहून वेगळा आहे अशा वृत्तीने पाहिल्यास वृत्ती शून्यामध्ये अडकून अंतकरणात शून्यत्वाचा संशय काय होतो, वाढतो किंवा उत्पन्न होतो. भिन्नपणे अनुभवले तयास शून्य ऐसे बोलिले, वस्तू लक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी. काय सांगितलं, भिन्नपणे अनुभवले, हे सगळं काय म्हणजे पाहणारा मी ब्रह्माहून वेगळा आहे अशा वृत्तीनं पाहिल्यास वृत्ती शून्यामध्ये अडकून अंतकरणात काय होतो, शून्यत्वाचा संशय वाढतो. आता वेगळेपणानं जो अनुभव येतो त्यास शून्य असे म्हणतात. परब्रह्म पाहायचे म्हणजे परब्रह्माला पाहायचं म्हणजे काय आधी पाहणारा त्याच्याशी काय झाला पाहिजे, त्या परब्रह्माशी एकरूप झाला पाहिजे, तर तो परब्रह्माला पाहू शकतो, अन्यथा नाही. भिन्नपणे अनुभवले तयास शून्य ऐसे बोलिले, वस्तू लक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी. काय केलं पाहिजे आधी, म्हणजे आताच घेतली ना आपण ओवी, ती काय परब्रह्माशी एकरूप व्हायचंय तर आपण म्हणजे परब्रह्माला पाहायचंय तर आधी त्याच्याशी काय झालं पाहिजे, आपल्याला एकरूप झालं पाहिजे. अन्यथा आपण काय करू शकतो, भेदच करत राहणार ना आपण. या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही, वस्तू रूप होऊन पाही स्वानुभवे. या कारणे शून्य काही, काय सांगितलंय, यासाठी काय आपणच काय परमात्म स्वरूप होणे हीच ती वस्तू पाहणे आहे. वेगळेपणानं पाहिल्यास आपल्याला काय निश्चय करून काय शून्यच पदरी पडते. वस्तू आपणची होणे ऐसी वस्तूचे पाहणे, निश्चयसी भिन्नपणे शून्यत्व लाभे. म्हणजे आपण काय आपणच वस्तू होऊन जर पाहिलं तर आपल्या पदरी काय पडणार आहे, शून्यच पडणार आहे, शून्यत्वच पडणार आहे. मग या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही, वस्तू रूप होऊन पाही स्वानुभवे. यासाठी काय करायचं, म्हणून शून्य हे कधीही परब्रह्म होणार नाही. यासाठी परब्रह्म स्वरूप होऊन आपल्याला अनुभवाने पाहावे, म्हणजे ती वस्तू काय पाहावी स्वानुभवे पाहावी. अन्यथा आपण काय करणार आपल्याकडचा संदेह जाणारच नाही त्या परब्रह्माविषयीचा. जर संदेह घालवायचा असेल तर काय करायचं, समर्थांनी स्वानुभव घ्यायचा आहे, स्वतः अनुभव घ्यायचा आहे. आपण वस्तू सिद्धची आहे, मनमी ऐसे कल्पू नये, साधू सांगती उपाये तूची आत्मा. आपण वस्तू सिद्धची होय, आपण मूळचे परब्रह्म स्वरूपच आहोत. मी मन अशी काय करू नये, कल्पनाच करू नये. काय सांगितले, आपण वस्तू सिद्धची आहे, मन मी ऐसे कल्पू नये, म्हणजे मी मन अशी कल्पनाच करू नये. साधू सांगती उपाय तुझी आत्मा, मग तूच आत्मा आहेस असा मार्ग कोण सांगत असतात, साधू सांगत असतात. मन मी ऐसे नातिले, संती नाही निरोपिले, मानावे कोणाच्या बोले, मन मी ऐसे नाथिले. काय सांगितलं इथं, खोटे नाथिले म्हणजे काय खोटं. क्षणभर मन मी आहे असे साधू सांगत नाहीत, मग कोणाच्या सांगण्यावरून
मन मी असे मानावे. साधू सांगत नाहीत की मन मान मान म्हणून, मनाला मी मन म्हणून सांगत नाहीत. मग आपण कुठून शिकलो? संत वचनी ठेविता भाव, तोची शुद्ध स्वानुभव, मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू. म्हणून साधू संतांच्या वचनावर काय ठेवायला पाहिजे? विश्वास ठेवणे हाच काय आहे? शुद्ध स्वानुभव आहे. म्हणजे साधू संत जे सांगत असतात, परब्रह्माविषयी जे सांगतात, त्या सद्गुरू साधू संत सद्गुरू हे काय करत असतात? आपल्याला त्या परब्रह्माविषयी सांगत असतात आणि त्यांच्या वचनावर विश्वास ठेवणे हाच काय आहे? आपला शुद्ध स्वानुभव आहे. परंतु आपण काय करतो? मीच परब्रह्म असे म्हणणे हा काय आहे? आपला स्वभाव आहे. मीच परब्रह्म आहे म्हणजे हे म्हणणं काय आहे? चुकीचं आहे. मी परब्रह्म आहे हा मनाचा स्वभाव आहे. मीच परब्रह्म आहे असं म्हणतं बघा. मीच शहाणा, माझ्यासारखं कोणच शहाणं नाही हे कोण म्हणत असतं? मन म्हणत असतं. आणि मन मीच वस्तू असे म्हणून काय मधीच उगूच काय करतं? लुडबुडतं. परमार्थामध्ये काय करतं? मन आडवं येतं. लक्षात घ्या, लुडबुड कोण करतं? मन करतं. म्हणून समर्थांनी 205 श्रीमनाचे श्लोक अगोदर दिलेत, बरोबर का नाही? श्रीमनाचे श्लोक दिलेत आपल्यासाठी. का? कारण हे मन स्वतःला खूप शहाणं समजतं. लक्षात घ्या, म्हणजे मीच परब्रह्म आहे असं त्या मनाला वाटतं. परंतु संत वचनी विश्वास असला पाहिजे आपल्याला की काय परब्रह्म काय आहे? म्हणजे परब्रह्माविषयी जे संत सांगतात त्या गोष्टीवर आपला काय पाहिजे? विश्वास पाहिजे. संत वचनी ठेविता भाव, तोची शुद्ध स्वानुभव, मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू. मनाला म्हणायची सवयच आहे अगोदरची. समर्थ म्हणतात की काय मीच परब्रह्म आहे असं. त्यासाठी संत वचनावर विश्वास ठेवणं फार काय आहे? गरजेचं आहे. आणि तोच खरा आपला शुद्ध स्वानुभव आहे. जयाचा घ्यावा अनुभव, तोची आपण निरावेव, आपुला घेती अनुभव विश्वजन. जयाचा घ्यावा अनुभव म्हणजे ज्याचा अनुभव घ्यावा तेच काय आहे? निरअवयव परब्रह्म आपण आहोत. सर्व अनुभवी लोक आपलाच अनुभव घेत असतात. म्हणजे ज्या निराकार निर्गुण निरांजनाचा अनुभव घ्यावा तेच आपण व्हावे. जयाचा घ्यावा अनुभव, तोची आपण निरावेव, आपुला घेती अनुभव विश्वजन. बघा, म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? ज्याचा अनुभव घ्यावा तेच काय आहे? निरअवयव परब्रह्म आपण आहोत. सर्व अनुभवी लोक आपलाच काय घेत असतात? अनुभव घेत असतात. लोभी धन साधू गेले, तव ते लोभी धनची झाले, मग ते भाग्य पुरुषी भोगिले सावकाश. लोभी धन साधू गेले. लोभी मनुष्य धन प्राप्त करून घेण्याचा यत्न करू लागला व स्वतःच धन होऊन बसला तर त्या धनाचा उपयोग घेण्यास तो स्वतःला निराळा. म्हणजे लक्षात घ्या, लोभी धन साधू गेले म्हणजे काय? लोभासाठी काय केलं? लोभी मनुष्य काय करतं? धन प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करू लागतात बघा. प्रयत्न करू लागला. सपोज लोभी मनुष्य धन प्राप्त करून म्हणजे एखादं द्रव्य प्राप्त व्हावं, धन प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न करू लागला आणि स्वतःच धन होऊन बसला तर त्या धनाचा उपभोग कोण घेणार? म्हणजे तो उपभोग घेण्यासाठी निराळा उरतच नाही ना तिथं. तो स्वतःच काय झालाय? तिथं धन झालाय. मग त्याचा उपभोग कोण घेणार? दुसरे भाग्यवान पुरुष सावकाश घेतात. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? लोभी धनाच्या ध्यासानं धनच होतात व इतरांच्या उपयोगी येतात, तसे आत्मरूप होऊन जनांच्या कार्यात उरावे. लक्षात ठेवा. म्हणजे काय? जे लोभी लोक असतात, धनासाठी प्रयत्न करत असतात, ते स्वतः धन होऊन बसतात. मग त्या धनाचा उपयोग जे पुण्यवान पुरुष आहेत त्यांनाच होतो. मग ते भोगतं कोण? जे पुण्यवान आहेत ते भोगतात. तैसे देहबुद्धी सोडिता,
साधकास झाले तत्वता, अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी, तैसे देहबुद्धी सोडता. म्हणजे तसं देहबुद्धी काय सांगितलं इथं, तसं त्याचप्रमाणे देहबुद्धी सोडली म्हणजे काय हो, म्हणजे साधकांचे होते. अनुभवाची मुख्य गोष्ट अशी आहे, म्हणजे तैसे देहबुद्धी सोडता, साधकास झाले तत्वता, अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी. म्हणजे तसं देहबुद्धी सोडल्यानंतर साधकाला काय हो, काय सुद्धा वाटत नाही. कारण साधकाला काही वाटत नाही त्या धन्यासारखं. म्हणजे तैसे देहबुद्धी सोडिता, साधकास झाले तत्वता, अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी. म्हणजे साधकालाही त्या धनाप्रमाणे झालं, धन्याप्रमाणे. काय, देहबुद्धी सोडल्यानंतर साधकासही तशाप्रमाणे दुसरंच काय घेतं, उपभोग घेतं. म्हणून साधकाचा काय झाला पाहिजे, सिद्ध. आपण वस्तू मुळी एक, ऐसा ज्ञानाचा विवेक, येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला. आपण वस्तू मुळी एक, आपण आणि परब्रह्म वस्तू ही दोन्ही मिळून मूळचे एकच आहेत. हा आत्मज्ञानाचा विचार होय. म्हणजे काय हो, आपण आणि ती परब्रह्म हे एकच आहे. हा काय आहे हो, विवेकातून आपण काय म्हणतो की आपण आणि परब्रह्म काय आहे, एकच आहे. ऐसा हा ज्ञानाचा विवेक, हे काय, ह्यालाच ज्ञान म्हटलं जातं. काय, आपण आणि परब्रह्म वेगळे नसून एकच आहोत. हा काय झाला हो, आत्मज्ञानाचा विचार झाला. आणि येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला. मग येथे हा ज्ञानदशक काय झाला हो, संपूर्ण झाला. आपण वस्तूच आहोत हाच काय झाला हो, ज्ञानाचा विवेक झाला. आपण परब्रह्म म्हणजे परब्रह्म ना आपण वेगळे नसून एकच आहोत. हा काय झाला हो, ज्ञान. आत्मज्ञान झाल्यानंतर कळतं की परब्रह्म आपल्यातच आहे आणि आपण पण परब्रह्मच आहे. म्हणजे आपण आणि परब्रह्म एकच आहे. हे काय झालं, आत्मज्ञानाचा. विवेकातून विचार केला तर कुठलंच ज्ञान नाही, नुसतंच असं म्हटलं तर चालणार आहे का हो, नाही. त्यासाठी उत्तमाचं ज्ञान घेण्यासाठी कोण आहे हो, सद्गुरू परंपरा आहे. सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आत्मज्ञान निरोपिले, यथामतीने बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रुती. काय सांगतात बघा, केवढं मोठं विवेक आहे समर्थांनी. बघा काय म्हटलेत समर्थ, यथामतीनं निरूपण केलं. त्यात जे काय हो कमी जास्त असेल त्याबद्दल श्रोत्यांनी काय करावी, क्षमा करावी. म्हणजे आत्मज्ञानाविषयी जे काही निरूपण केलंय ते त्या म्हणजे हे काय केलंय असं बघा, स्वतः परब्रह्म असून अधिकार घेतलाय का हो, इथं नाही घेतलेला. काय म्हणतायत समर्थ आपल्याला की काय त्यात कमी जास्त राहिलं असेल आत्मज्ञान सांगण्यामध्ये, म्हणजे माझे यथामतीने निरूपण केलेलं आहे. त्यात जे काही कमी जास्त असेल त्याबद्दल श्रोत्यांनी काय करावे, मला क्षमा करावी. केवढा मोठा अधिकार आहे हो हा. सद्गुरू स्वतः आपल्याला क्षमा मागतायत की श्रोती काय माझ्याकडून काय कमी जास्त निरूपण झालं असेल आत्मज्ञानाविषयी तर काय करा, मला क्षमा करा. अहो केवढा मोठा, त्यांचा केवढा मोठा अधिकार आहे. क्षमा कोणाला मागतायत, आपण ऐकतोय म्हणून आपल्याला. म्हणजे समर्थ म्हणतात की मी सांगायला कमी तर पडलो नाही ना हो. म्हणजे अधिकार केवढा आहे, नम्रता किती आहे बघा. मग ही परमार्थात ह्या सद्गुरू परंपरेत सगळ्यात महत्त्वाचं काय शस्त्र आहे तर नम्रता. बघा स्वतः परब्रह्म, स्वतः ज्यांनी लिहिलंय ते काय म्हणतायत की आम्हाला क्षमा करा श्रोती, आमच्याकडून काय कमी जास्त राहिलं असेल तर काय करा, आम्हाला क्षमा करा. आणि नेहमी समर्थ काय सांगतात हो, गैरसमज होऊन देऊ नका. काय लागलं असेल भाषा किती उत्तमाची बघा, नम्रतेची भाषा. काय समर्थ काय म्हणले तो, काय कमी जास्त बोललो असेल तरी क्षमा करा. म्हणजे प्रत्येक दशकामध्ये काय केलंय समर्थांनी, आमच्याकडनं काय चुकलं असेल तर श्रोती क्षमा असावी. म्हणजे केवढा मोठा अधिकार आहे त्यांचा. केवढा मोठा अधिकार असताना सुद्धा त्यांच्याकडे काय आहे हो, नम्रता आहे. आपण ती शिकावी म्हणून समर्थ नेहमी सांगतात. म्हणून नम्रता दिली समर्थांनी. काय, आत्मज्ञान निरोपिले,
यथामतीने बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले, पाहिजे श्रुती. म्हणजे आत्मज्ञान सांगितलंय तुम्हाला या दशकामध्ये. पूर्ण आत्मज्ञानाचा दशक 8वा कोणता होता हो? ज्ञान दशक मायुद्भव नाव. मग ह्या ज्ञान दशकामध्ये आत्मज्ञान दिलंय, पण ते जर कमी जास्त झालं असेल, माझ्याकडून काय कमी जास्त झालं असेल सांगण्यामध्ये, तरी श्रोती काय करा, क्षमा करा. केवढा मोठा अधिकार आहे क्षमा मागायचा. कुणाला मागतायत? आपल्याला, श्रोत्याला. काय की या ज्ञानदशकामध्ये आत्मज्ञान सांगताना काय कमी जास्त झालं असेल तर श्रोती काय करावी, आम्हाला क्षमा असावी. केवढा मोठा अधिकार आहे हो. हेच आपल्याला शिकायचंय. म्हणून आत्मज्ञान निरोपिले, यथामतीने बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले, पाहिजे श्रोती. म्हणून सद्गुरु पौर्णिमे दिवशी असा आपल्याला सद्गुरू भेटला, असा ज्ञान आत्मज्ञान देणारा सद्गुरू भेटला. त्यांच्या चरणी आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, नतमस्तक होता आलं पाहिजे. आपलं महद्भाग्य आहे. म्हणून आपल्याला हा काय हो ग्रंथ श्रवणासाठी नानांनी दिला, लिहून ठेवला समर्थांनी. समर्थ रामदास स्वामींनी हा ग्रंथ आपल्यासाठी लिहिला आणि नानांनी तो काय केला हो, आपल्याला निरूपण. आपल्यासाठी नानांनी आपल्याला काय दिलं, श्रवण दिलं. ह्या सद्गुरू परंपरेला काय केलं पाहिजे हो, आपण शतशः नमन केलं पाहिजे. अहो ह्यांचे उपकार एवढे आपल्यावरती आहेत की आपण काय फेडूच शकत नाही हे उपकार. म्हणून काय करा, शतशः नमन यांच्या चरणी काय हो, शतशः नमन. आणि त्यांनी जसं सांगितलंय तसं आचरण ह्या देहाकडून घडावं, असंच एवढीच काय करूया आपण त्यांना त्यांच्या चरणी काय करूया, मागणी करूया की आमच्याकडून हे काय करावं, समर्थ असं आचरण घडवून घ्यावं. आत्मज्ञान निरोपिले, यथामतीने बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले, पाहिजे श्रोती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निरसन नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.